लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री वयोश्री योजनेला गती मिळणार। मुख्यमंत्री कार्यालय योजनेची देखरेख करून योजनेला गती देणार असल्याची माहिती मिळते। योजना जिल्हाधिकारी पालिका आयुक्तांमार्फत राबवली जाणार आहे। लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत वर्षाला 3000 रुपये मिळणार आहेत। ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। राज्यातील 60 वर्षावरील नागरिकांना आता सरकारकडून 3000 रुपयाची रक्कम मिळणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। 516 कोटी हे ज्येष्ठ नागरिकांसाठी मंजूर झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वयोश्री योजनेची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत 60 वर्षावरील नागरिकांना एक अर्ज भरावा लागणार आहे आणि त्या अर्जासोबतच 3 कागदपत्र जोडावी लागतील। जे नागरिक हा अर्ज भरणार आहेत आणि ज्यांचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त असेल अशा नागरिकांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट 3000 रुपयाचा लाभ हा बँक खात्यामध्ये मिळणार आहे। पण ही 3000 रुपयाची रक्कम ही सरसकट सर्व 60 वर्षावरील नागरिकांना मिळणार आहे का? यामध्ये कोणत्या अटी आणि शर्ती लावण्यात आल्या आहेत का हे देखील आपण पाहणार आहोत। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 516 कोटी मंजूर झाल्याचं घोषित केलं। त्यानंतरच पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे या योजनेबाबतचा अर्जाचा नमुना देखील जाहीर केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा अर्ज भरण्याची अंतिम तारीख देखील पत्रकारांना सांगितली। सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे की तुमचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे। जर तुम्ही 60 वर्षापेक्षा जास्त असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण सरकारकडून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम ही सोडण्यात येणार आहे। दर महिन्याला तुम्हाला 3000 रुपयाची रक्कम ही थेट तुमच्या बँक खात्यामध्ये मिळेल। नागरिकांनो, जर तुम्ही 60 वर्षावरील असाल तर तुम्हाला अर्ज भरून द्यावा लागणार आहे। अर्जामध्ये सर्वात महत्त्वाचं लागणार आहे तो म्हणजे तुमचा पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव, तुमच्या घराचा कायमचा पत्ता, तुमचा मोबाईल नंबर देखील या अर्जामध्ये भरावा लागेल। सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते म्हणजे वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अर्जाचा नमुना तर सांगितला, परंतु पत्रकाराशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणखीन 3 कागदपत्र देखील 60 वर्षावरील नागरिकांना द्यावयाची सांगितले आहेत। म्हणजेच तुमचं वय हे 60 वर्ष पूर्ण आहे का हे देखील पडताळणी केली जाणार आहे, कारण बरेच नागरिक हे गैरव्यवहार करतात आणि पैशाचा लाभ घेतात। परंतु आता जी वयोश्री योजना लागू होणार आहे त्यामध्ये कोणताही गैरव्यवहार चालणार नाही। यासाठी सरकारकडून आणखीन 3 कागदपत्र देखील मागवली जाणार आहेत। त्याचबरोबर वयोश्री योजनेमध्ये समिती देखील नेमण्यात येईल, कारण 60 वर्षावरील बरेच नागरिक असे आहेत की ज्यांना बँकेत जाणं शक्य होत नाही किंवा अर्ज भरण्यासाठी बाहेर जाणंही शक्य होत नाही, तर स्वतः समिती ही सरकारकडून नेमण्यात येईल। अर्थ खात्याकडून 500 कोटी रुपयाचा निधी जेव्हा मंजूर झाला तेव्हाच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना लागू करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे। त्याचबरोबर आपले जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत यांनी देखील 60 वर्षावरील जास्त नागरिकांसाठी दर महिन्याला 3000 रुपये देण्याचा निर्णयाचा जिया जाहीर केला। तुम्ही पाहू शकता की जिया जाहीर करण्यात आलाय, त्यामध्ये अटी आणि शर्ती देखील सांगण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्रातील 60 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी ही योजना लागू करण्यात येणार असली तर देखील यामध्ये काही अटी आणि शर्ती आहेत। जे नागरिक यामध्ये पात्र ठरणार आहेत त्यांनाच दर महिन्याला 3000 रुपयाची रक्कम ही डायरेक्ट बँक खात्यामध्ये मिळेल। तर यामध्ये कोणत्या अटी आणि शर्ती लावण्यात आलेल्या आहेत हे देखील आपण पाहणार आहोत, पण त्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही असणार आहे की जे 516 कोटी मंजूर झालेले आहेत ते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाहीर करण्यात आले आहेत। त्यामुळे जर तुम्ही 60 वर्षावरील जास्त नागरिक असाल आणि तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण महाराष्ट्रातील बरेच नागरिक हे ग्रामीण भागातील आहेत जे शेती करत होते, परंतु आता त्यांना शेतीची कामं करणं जमत नाही। मग अशा नागरिकांना गोळ्या पाण्याचा खर्च, दवाखान्याचा खर्च, त्यासाठी माझा कोणताही शेतकरी, कोणतेही ज्येष्ठ नागरिक वंचित राहू नये, त्यांना पैशाची कमतरता भासू नये, म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील 60 वर्षावरील नागरिकांचा विचार करून हा निर्णय घेतला। त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी तर अत्यंत महत्त्वाची बातमी आलेलीच आहे। जसा निर्णय महाराष्ट्रातील बहिणींसाठी घेण्यात आला, लाडकी बहीण योजना जशी जाहीर झाली, अगदी त्याच प्रकारे ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून वयोश्री योजना ही जाहीर करण्यात
करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी वयोश्री योजनेअंतर्गत 3,000 रुपये दर महिन्याला ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये सोडण्याचा विचार केला आहे. तुम्ही इथे पाहू शकता की आपले जे अर्थमंत्री आहेत त्यांनी निधी देखील दिलेला आहे. महाराष्ट्रातील बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत, परंतु ही समिती जेव्हा नेमण्यात येणार आहे तेव्हा समितीकडून तुमच्या कोणत्या 3 कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे हे देखील लक्षपूर्वक पहा. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी आहे ती म्हणजे तुमचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त असलंच पाहिजे आणि नागरिकांनो तुमच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत आणि 3,000 रुपयाची रक्कम ही फक्त अधिकृत बँकांमध्ये जमा होणार असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. जो तुम्हाला अर्ज भरून द्यायला सांगितलेला आहे त्या अर्जामध्ये तुमच्या बँकेचं नाव देखील विचारलं जाणार आहे. तुमच्या बँकेचं नाव तुम्हाला तिथे अर्जामध्ये लिहायचं आहे आणि ज्या बँकेचं नाव तुम्ही अर्जामध्ये लिहिणार आहे त्याच बँक खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम ही ट्रान्सफर केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनो लक्षपूर्वक ऐका की जर तुमची बँक ही अधिकृत राष्ट्रीय बँक असेल तर त्याच बँकेचं नाव तुम्हाला अर्जामध्ये लिहायचं आहे. त्यासोबतच अर्जामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरती जो तुमचा ॲड्रेस असणार आहे तो देखील टाकायचा आहे. बरेच नागरिक असे आहेत की जे चुकीचा पत्ता टाकतात आणि मग तुमचा अर्ज चुकीचा भरला जातो. तुमचा जो पत्ता तुमच्या आधार कार्डावरती असणार आहे तोच अर्जामध्ये लिहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जो पासपोर्ट साईज फोटो मागवण्यात आलेला आहे तो पासपोर्ट साईज फोटो देखील अर्जावरती चिटकावा लागेल. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये असणार आहे ती म्हणजे तुम्हाला हा अर्ज कधीपर्यंत जमा करायचा आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी वयोश्री योजनेबाबतची माहिती दिली आणि अर्जाचा नमुना तर जाहीर केला. त्याबरोबरच आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी GR देखील जाहीर केला. अटी आणि शर्ती जाहीर केलेल्या आहेत. आता सध्याला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 3 अटी यामध्ये सांगितल्यात. या 3 अटी कोणत्या आहेत तर यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली अट आहे की तुमचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त असायलाच हवं. तुमचं आधार कार्ड जे असतं त्या आधार कार्डावरून तुमचं वय ठरवलं जातं. आधार कार्डावरती तुमची जी जन्मतारीख आहे त्याच्यावरून तुमचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त आहे का ठरवलं जाईल. जर तुमचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरलेले आहात. त्यानंतरची दुसरी अट यामध्ये लावण्यात आलेली आहे ती म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असायला हवं. म्हणजे ही जी वयोश्री योजना आहे ती फक्त महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. आपल्या राज्य सरकारकडून हा निर्णय महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आल्यामुळेच तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यानंतर तिसरी अट आहे ती म्हणजे तुम्ही कोणत्याही पेन्शनचा लाभ घेत नसावा. म्हणजे बरेच असे नागरिक आहेत की त्यांचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त आहे पण ते याआधी सरकारी नोकरी करत होते त्यामुळे त्यांना सरकारी पेन्शन येत असेल तर ते नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. फक्त जे नागरिक गरजू आहेत आणि ज्यांचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त आहे अशाच नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. या 3 अटीमध्ये जे नागरिक पात्र ठरणार आहेत त्या नागरिकांना 3,000 रुपयाची रक्कम ही मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट तर आपल्या सर्वांच्या समोर आली आहे ती म्हणजे 3 अटी आता तुम्हाला कळाल्यात. त्यानंतर अर्जाचा नमुना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केला असल्यामुळे तुम्हाला अर्जाचा नमुना देखील कळालेला आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे 3 कागदपत्र. सगळ्यात पहिल्यांदा नागरिकांनो जर तुमचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त आहे का हे पाहण्यासाठी तुमच्याकडून आधार कार्ड मागवलं जाईल. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी असलेला दाखला देखील मागवला जाणार. बरेच नागरिक अनेक राज्यातून महाराष्ट्रामध्ये स्थायिक होण्यासाठी येतात तर त्या नागरिकांना याचा लाभ मिळणार नाही. तुम्ही कायम महाराष्ट्राचे रहिवासी असायला हवं तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी तुमच्याकडून रहिवासी दाखला मागवला जाणार. त्यानंतर तिसरी गोष्ट यामध्ये आहे ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला. तुमचं उत्पन्न किती आहे हे देखील पाहिलं जाईल. नागरिकांनो तुम्हाला आता सरकारने सांगितलेल्या वयोश्री योजनेची संपूर्ण कल्पना तर आलीच असेल. आता तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला 516 कोटी रुपये मंजूर झालेले असल्यामुळे आता लाभ मिळणारच आहे. 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणारच आहेत. परंतु तुम्हाला पाहायचं आहे की तुम्ही या सर्व अटी आणि शर्तीमध्ये पात्र ठरले आहात का. तुम्ही जर या सर्व अटींमध्ये पात्र ठरले असाल तर तुमच्याकडे सरकारने मागितलेली 3 कागदपत्र असतील तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे. थेट तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम ही सरकारमार्फत ट्रान्सफर केली जाणार आहे.